एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करेल त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. नागपूर येथील स्वर्गीय श्री मोरूभाऊ सातपुते स्मृती बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित दहीहंडी महोत्सवाला हजेरी लावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजकांचे मनोबल उंचावले. या पावन जन्माष्टमीच्या दिवशी स्वर्गीय मोरूभाऊ सातपुते स्मृती बहुउद्देशीय संस्था आयोजित भव्य दहीहंडी स्पर्धा 2025 मध्ये उपस्थित राहून मला अपार आनंद होत आहे. दहीहंडी हा उत्सव फक्त खेळ वा करमणूक नाही, तर एकतेचे, शिस्तीचे आणि टीम वर्कचे प्रतीक आहे. बालगोपालांनी जसा संकटांचा सामना करून माखणहंडी फोडली, त्याचप्रमाणे आजचे युवकही अडचणींवर मात करून यशस्वी होतात. हीच खरी प्रेरणा या परंपरेतून मिळते, असे ते म्हणाले. पति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी. हाथी घोड़ा बाल की, हाथी घोड़ा बाल की. आज स्वर्गीय श्री मोरूभाऊ सातपुते स्मृती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आयोजित दहीहंडी स्पर्धेमध्ये मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आमदार संदीपजी जोशी, किशोरजी जोरगेवार या कार्यक्रमाकरता विशेष रूपाने साताऱ्याहून आलेल्या ज्या कलावंत तर आहेतच, पण भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पण आहेत, अशा सुरभीताई भोसले, त्याचप्रमाणे आजचे आयोजक यश सातपुते, अविनाशजी ठाकरे, आशिषजी फडणवीस, रितेशजी गावंडे, महेंद्रजी भोगावकर, नानाजी ढगे, सर्व मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहाने दही काल्याचा कार्यक्रम, दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आणि यशने सांगितलं ही गोष्ट खरी आहे की यावेळी आमच्या गोविंदांचा उत्साह हा मला नेहमीपेक्षा जास्त दिसतोय. आणि विशेषतः आमच्या ज्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो आणि विशेष स्वागत या ठिकाणी करतो. आणि मला विश्वास आहे की त्यांच्यापैकीच कोणीतरी ही हंडी या ठिकाणी फोडेल. आपल्याला माहिती आहे की दहीहंडीचा जो कार्यक्रम आपण करतो तो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण करत असतो. आणि श्रीकृष्णाने आपल्याला जो संदेश दिलेला आहे तो आपल्याला सामाजिक अभिसरणाचा संदेश दिलाय. प्रत्येकाने एकमेकाला खांद्यावर घेऊन मनोरा तयार केला तर हंडीतलं प्रसाद रूपी जे काही त्या ठिकाणी लोणी असतं, काला असतो, तो आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचू शकेल, अशा प्रकारचा विचार हा या ठिकाणी मांडलेला आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि यशला देखील मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.